विलास घुले हत्या प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे। पोलिसांच्या कारवाईमुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये या हत्या प्रकरणाची खळबळ उडालेली आहे। नेमकं विलास घुले हत्या प्रकरणामध्ये कुठला नवीन ट्विस्ट आलेला आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। तर नमस्कार मंडळी, 20 जून रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक असलेला विलास घुले याची चाकू भोगसून हत्या करण्यात आली। या हत्येनंतर त्याचे कुटुंब चांगलंच आक्रमक झालं होतं। या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विलास घुले यांच्या कुटुंबियासह समाज बांधवांनी रस्ता रोको देखील केल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर पोलीस स्टेशन समोर हे जे कुटुंब आहे ते चांगलंच आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। याचबरोबर ह्या हत्या प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते विधिमंडळामध्ये देखील पडल्याचं आपण पाहिलेलं आहे। या हत्या प्रकरणाविषयी आमदार धनंजय मुंडे यांनी देखील विधानसभामध्ये चांगलाच आवाज उठवून याकडे लक्ष वेधून घेण्याचं काम केलं असल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी। याचबरोबर बीड जिल्ह्याचे खासदार असलेले बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांना सह आरोपी करण्यात यावे या मागणीसाठी घुले यांचे कुटुंब तसंच समाज बांधव केज येथील पोलीस स्टेशन समोर चांगलंच आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर रात्री उशिरा या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलं असून त्यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेले नवनीत कावत यांनी दिल्यानंतर याचबरोबर पुरवणी अर्जामध्ये सौरव सोनवणेंचं नाव घेतल्यानंतर घुले कुटुंबियांनी हे जे ठिय्या आंदोलन होतं ते मागे घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे। तब्बल 3 दिवसानंतर विलास घुले यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले होते। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये विलास घुले हत्या प्रकरण चांगलंच गाजल्याचं आपण पाहिलेलं आहे। परंतु या हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबामध्ये ज्या सौरव सोनवणेचं नाव घेण्यात आलेलं होतं त्या सौरव सोनवणेच्या विरोधामध्ये पोलिसांनी कुठली ठोस भूमिका न घेतल्यामुळे विलास घुले यांचं कुटुंब जे आहे ते टाकळी येथील पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी दिवसभर आपल्याला आंदोलन केल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं होतं। त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन त्यांचं त्या ठिकाणचं लेखी म्हणणं लेखी निवेदन घेतल्यानंतर त्या ठिकाणची पुढील कारवाई करू असं आश्वासन दिलं होतं। परंतु त्यानंतर देखील सौरव सोनवणेच्या विरोधामध्ये कुठलीच ठोस भूमिका न घेतल्यामुळे घुले कुटुंबियासह समाज बांधव जे आहे ते केज येथे पुन्हा रस्त्यावर उतरल्याचं आपण पाहिलेलं आहे। खासदार बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्राला अटक करण्यात यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्या घेऊन केज शहरामध्ये मोर्चा निघाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। परंतु आता या सर्व काही घडामोडी घडत असताना या हत्या प्रकरणामध्ये आता एक आणखी नवीन ट्विस्ट आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। या हत्या प्रकरणामध्ये विलास घुलेची जी हत्या झालेली आहे ही हत्या नेमकी कुठल्या कारणास्तव झालेली आहे तेच कारण आता पुढे येत आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर विलास घुले याची हत्या जी आहे ती भांडण सोडवण्यासाठी गेल्या असल्या कारणास्तव झाली असल्याचा आरोप जो आहे तो विलास घुले याच्या कुटुंबियासह नातेवाईकातून करण्यात येत होता। अशी मागणी देखील वेळोवेळी त्याच्या कुटुंबियासह नातेवाईकांनी केलेली आहे। 2 गटामध्ये वाद सुरू असताना तो वाद सोडवण्यासाठी विलास गेला असता त्याची चाकू भोगसून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप जो आहे तो समाज बांधवातून वेळोवेळी केला जात असल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे आता या हत्या प्रकरणातील तपास जो आहे तो पोलिसांनी आणखी वेगाने वाढवला असल्याचं देखील आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळालेलं आहे। या हत्या प्रकरणातील सखोल तपास करण्यासाठी SITची स्थापना करण्यात आली होती। SIT मार्फत खासदार बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्राची चौकशी देखील करण्यात आली होती। परंतु या चौकशीमध्ये कुठलीही गोष्ट निष्पन्न न झाल्यामुळे आपल्याला सौरव सोनवणे यांना सोडवण्यात आल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। परंतु पुरवणी जबाबामध्ये सौरव सोनवणेचं नाव घेऊन देखील त्याच्यावर कसल्याच पद्धतीने कारवाई केली जात नसल्यामुळे विलास घुले यांच्या कुटुंबियासह समाज बांधव वेळोवेळी सोशल मीडिया असेल व प्रत्यक्ष असेल आक्रमक होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होता। परंतु विलास घुले ज्या 2 गटामध्ये वाद झाला होता त्या गटातील मुख्य आरोपी म्हणून आता उमेश माने अर्थात विलास घुले याचा मित्र जो आहे तो त्याला मारण्यासाठी काही लोक आले होते। परंतु उमेश माने यांना कुठल्या कारणास्तव मारहाण करण्यात येत होती हा जो प्रकार आहे तो आता हळूहळू पुढे येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। ही जी घटना जी आहे ती अनैतिक संबंधातून घडली असल्याचं आता पुढे येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। ज्यावेळेस खासदार बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्रावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी, सह आरोपी म्हणून सौरव सोनवणेचं नाव घेण्यात यावी अशी मागणी
पुढे येत होती त्यावेळेसच आता या हत्या प्रकरणातील महत्वाची भूमिका असलेल्या त्या महिलेने पुढे येऊन सोशल मीडियावर आपल्यासोबत काय घटनाक्रम घडलेला आहे हा सर्व सांगितल्यानंतर ह्या हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आल्याचं आपण पाहिलेलं आहे। पीडित महिलेने प्रसार माध्यमाशी बोलताना देखील सांगितलेलं आहे की उमेश माने यांच्या इथे पिठाची गिरणी असून आम्ही नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी दळण दळण्यासाठी जात होतो, परंतु मला एकटी पाहून उमेश माने यांनी माझ्यावर बळजबरी केला असल्याचं देखील प्रसार माध्यमावर बोलत असताना पीडित महिलेने सांगितलं होतं। उमेश मानेंनी माझ्या घरी येऊन मला धमकवलं असल्याचं देखील पीडित महिलेने त्यावेळेस बोलताना सांगितलेलं आहे। आणि हा जो वाद आहे हा वाद मी माझ्या कुटुंबियाला सांगितला होता। आम्ही समजून सांगण्यासाठी उमेश मानेकडे गेलो होतो, परंतु उमेश माने ऐकत नसल्यामुळे या कुटुंबियाने टोकाचं पाऊल उचललं होतं, परंतु उमेश माने ह्याला पाठीशी घालण्याचं काम विलास घुले करीत असल्याचं देखील त्या मुलाखतीमध्ये आपण पाहण्यास मिळालेलं आहे। उमेश माने यांच्या विरोधामध्ये रीतसर तक्रार देण्यासाठी ती महिला जी आहे ती केज पोलीस स्टेशन मध्ये गेली होती। त्या ठिकाणी तिची तक्रार नाही घेतल्याचं देखील त्या महिलेने सांगितलं होतं। त्यानंतर बीड येथील SP कार्यालयामध्ये देखील ती महिला गेली होती, परंतु त्या ठिकाणी देखील तिची तक्रार न घेतल्यामुळे शेवटी ती महिला प्रसार माध्यमासमोर आल्याचं आपण पाहिलेलं आहे। परंतु काल उशिरा सायंकाळच्या वेळेस उमेश माने यांच्या विरोधामध्ये केज पोलीस स्टेशन मध्ये अखेर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। आता केज पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी ह्याचा तपास जो आहे तो घेत असल्याचं देखील सांगितलं जात आहे। अगदी हा जो तपास आहे तो निर्भीडपणे सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे आता ह्या हत्या प्रकरणामध्ये एक वेगळं वळण मिळत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। हे जी हत्या आहे ती अनैतिक संबंधातून घडली असल्याचं आता समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। उमेश मानेंना विलास घुले हे पाठबळ देत असल्याचं आता कुठंतरी हळूहळू ही जी घटना आहे ती समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। आता ज्या अर्थी उमेश माने ह्याच्या विरोधात केज पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, आता उमेश माने याची कशा पद्धतीने केज पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी चौकशी करतात, या हत्या प्रकरणाची सखोल माहिती कशा पद्धतीने पुढे आणण्याचं काम करतात याकडे देखील आता संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। या हत्या प्रकरणावरून चांगलंच राजकारण देखील तापल्याचं आपण पाहिलेलं आहे। धनंजय मुंडे यांनी विलास घुले यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे आता चांगलंच हे जी वातावरण जे आहे ते राजकीय वातावरण तापलं होतं, परंतु दुसरीकडे आपल्या मुलाचा या हत्या प्रकरणाशी कसलाही संबंध नसून राजकीय दोषापोटी आपल्या मुलाला या हत्या प्रकरणामध्ये अडकवण्याचं काम धनंजय मुंडे करीत असल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। परंतु आता काल उमेश माने यांच्या विरोधामध्ये केज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळे आता या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस कशा पद्धतीने करतात याकडे ह्या दोन्ही नेते मंडळीचं लक्ष लागणार आहे। या हत्या प्रकरणामध्ये आता खराच विलास घुले यांना न्याय मिळतो का हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। विलास घुले हत्या प्रकरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।